हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये कोणतीही रेसिपी दाखवणार नाही, कोणताही व्लॉग दाखवणार नाही, तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये मी सध्या आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घडामोडी त्यातली एक म्हणजे सुनीता विल्यम्स, आपल्या सगळ्यांना माहीत आहे अंतराळवीर सुनीता विल्यम्स। तर या काल बुधवारी पहाटे 3:30 वाजता पृथ्वीवरती परतल्या, अंतराळातून पृथ्वीवरती परतल्या। तर याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करायचं। भारतीय वंशाच्या असणाऱ्या 59 वर्षीय सुनीता विल्यम्स, नाव जरी भारतीय असलं तरी सुद्धा त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। तरी सुद्धा त्यांचा मूळ वंश हा भारतीय आहे, कारण त्यांचे वडील हे भारतीय आहेत, परंतु त्यांच्या फॅमिलीने असेल त्यांचं काही कारण, त्या कारणाने अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं। तर असं सुनीता विल्यम्स यांना लहानपणापासूनच अंतराळात उडण्याची किंवा स्पेसमध्ये जाण्याची आवड होती आणि त्यामुळेच त्या आज एक अंतराळवीर म्हणून प्रसिद्ध आहे। गेल्या वर्षी 5 जून 2024 या दिवशी सुनीता विल्यम्स या फक्त 8 दिवसासाठी स्टार लायनर या अंतराळयानातून त्यांचे सहाय्यक बुच विल्मोर यांच्यासोबत अंतराळात पाठवल्या गेल्या। त्या फक्त 8 दिवसांसाठी गेलेल्या होत्या, परंतु त्या अंतराळयानामध्ये म्हणजे जे स्टार लायनर नावाचं स्पेस यान होतं, त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, म्हणजे हेलियम नावाच्या वायूची गळती झाली आणि तो काही बिघाड दुरुस्त झाला नाही। त्यामुळे काय झालं, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा प्रवास थोडासा लांबला आणि तो थोडा म्हणता म्हणता जवळजवळ 286 दिवस लांब, म्हणजे 9 महिने लांब इतका तो प्रवास त्यांचा लांबला गेला। या प्रवासादरम्यान त्यांनी काय केलं, म्हणजे या इतक्या दिवसात त्यांनी अंतराळामध्ये काय केलं, तर या कालावधीत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहाय्यक या दोघांनी तब्बल 900 तास संशोधन केले, 150 पेक्षा जास्त एक्सपेरिमेंट्स केले। एवढंच नाही तर त्यांचे सहाय्यक बुच विल्मोर हे सांगतात की सुनीता विल्यम्स यांनी स्पेसमध्ये म्हणजे स्पेस यानाच्या बाहेर येऊन अंतराळात सुमारे 9 तास एवढा स्पेस वॉक केला। साधारण मॉर्निंग वॉकला सुद्धा रेग्युलर लोक जाऊ शकत नाहीत जमिनीवरती, पण त्यांनी अंतराळात जाऊन सुद्धा 9 वेळा स्पेस वॉक केलेला आहे। आणि हे सगळे एक्सपेरिमेंट वगैरे करताना, संशोधन करताना त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी पृथ्वीवरून वेळोवेळी त्यांना अन्न पाठवले जायचे। आता त्यांचे अन्न कशा पद्धतीचे असायचे, तर तिथे एकतर भूक लागत नाही, अंतराळात भूक लागत नाही, त्याचबरोबर तिथे अन्नाला कोणत्या चव लागत नाही, वास येत नाही, तरीसुद्धा एक ऊर्जा मिळावी, एनर्जी मिळावी म्हणून ठराविक प्रकार फक्त पॅकिंग केलेलं अन्न त्यांना पाठवलं जायचं, ते सुद्धा फक्त पाण्यात शिजवलेलं। त्यांना तिथे ऊर्जेची म्हणजे कॅलरीजची गरज असते। त्याबरोबरच अंतराळात असताना सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहाय्यक या लोकांना एक्सरसाइज सुद्धा करावी लागते, त्या यानाला फ्रेश ठेवण्यासाठी त्यांना एक्सरसाइज वगैरे सुद्धा करावी लागते। आणि हे सगळं झाल्यानंतर तब्बल 9 महिन्याच्या कालावधीनंतर ड्रॅगन स्पेसएक्स नावाचं यान त्यांना पाठवण्यात आलं परत आणण्यासाठी। हे यान जे आहे ते फ्लोरिडा नावाच्या समुद्रामध्ये उतरवलं गेलं। आता समुद्रातच का उतरवले गेले, कारण हे जे यान असतं याचं तापमान असतं ते खूप प्रचंड असतं। हे यान किंवा कोणतीही वस्तू जेव्हा अंतराळातून पृथ्वीकडे येत असते तेव्हा ग्रॅव्हिटीमुळे, म्हणजे पृथ्वीवर आपल्या ग्रॅव्हिटी असते, गुरुत्वाकर्षण असते, तर एखादी गोष्ट अंतराळातून फास्ट गतीने पृथ्वीवरती येते तेव्हा तिचं पृथ्वीवरती घर्षण होतं आणि मोठ्या प्रमाणात आग लागते आणि जी काय वस्तू असेल किंवा काय असेल ते जळून भस्म होतं। म्हणूनच हे जे यान आहे ते समुद्रामध्ये उतरवलं गेलं। हे लोक पृथ्वीवरती उतरले खरे, परंतु त्यांचं आयुष्य हे पूर्वीप्रमाणे नॉर्मल नसणार आहे काही दिवस तरी। तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अजूनही ते हॉस्पिटलाइज्ड आहेत, म्हणजे राहणार आहेत काही दिवस, आणि साधारण 1 वर्ष त्यांना जाणार आहे पूर्ण कव्हर व्हायला, त्यांची बॉडी पूर्ण कव्हर होण्यासाठी साधारण 1 वर्ष जाणार आहे। असे देखील सांगितले जाते की अंतराळात ग्रॅव्हिटी नसते, त्यामुळे पाठीच्या मणक्यावरती कोणत्याही प्रकारचा दाब नसतो, प्रेशर नसतं, त्यामुळे मणक्याची वाढ होते, म्हणून त्या माणसांची देखील उंची थोडीशी वाढलेली असते, परंतु पृथ्वीवर आल्यानंतर काही दिवसातच ती पुन्हा नॉर्मल होते। बरोबर अजून काही दिवस तरी बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना व्यवस्थित चालता येणार नाहीये, त्याचबरोबर व्यवस्थित त्यांना दिसणारही नाहीये, त्यांची हाडे देखील कमकुवत झालेली आहेत। तर खरंच
हे जे काम आहे त्यांचं हे खरंच अविस्मरणीय आहे. त्याचबरोबर याची नोंद गिनीज बुकामध्ये झालेली आहे, कारण हे कोणा साध्या व्यक्तीचं खरंच काम नाही, तुमच्या आमच्यासारख्याचं तर नाहीच नाही. त्यासाठी पहिल्यात महत्त्वाची गरजेचं आहे ते म्हणजे मनाची ताकद, मनाची शक्ती, आणि त्यानंतरच त्या दिशेने पाऊल उचलले जाते किंवा त्या दिशेने वाटचाल केली जाते. जर मनापासून इच्छा असेल, त्यामध्ये आवड असेल, तरच एखादी गोष्ट सक्सेसफुल केली जाते. सुनीता विल्यम्स यांचा जेवढा अभिमान वाटतो त्यापेक्षा अजून जास्त अभिमान तेव्हा वाटला असता जर त्या भारतीयच राहिल्या असत्या. फ्रेंड्स, त्यांच्या या कर्तृत्वाला करूया सलाम आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर मला आजच कमेंट करून सांगा. अजून जर तुमच्या काही शंका असतील त्या सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चला, बाय.